श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत औदुंबर प्रदक्षिणा, प्रहर सेवा तसेच नित्य स्वाकार व त्याचे महत्त्व. औदुंबर प्रदक्षिणा म्हणजे औदुंबराखाली भगवान स्वामी महाराजांचा वास आहे. त्याचप्रमाणे 64 योगिनींचा वास सदैव दत्त महाराजांसोबत या वृक्षाखाली असतो. त्यास वंदन केल्याने सर्व इच्छित फल प्राप्त होते. भक्तियोगाचा सर्वात महत्त्वाचा योग म्हणजे प्रदक्षिणा आहे, की जी केल्यावर सर्व तीर्थांचे दर्शन झाल्याचे पुण्य मिळते. मनातील सर्व वाईट विचार दूर होतात, म्हणून किमान 11 प्रदक्षिणा करणे गरजेचे आहे. प्रदक्षिणेमुळे त्वचेचे, श्वसनाचे विकार नाहीसे होतात. तसेच बाहेर काही बाधा झाली असेल तर बाहेरील बाधा सुद्धा नाहीशी होते. प्रहर सेवा हा सप्ताहाचा आत्मा आहे. सप्ताहाचा आत्मा जर काय असेल तर ते म्हणजे प्रहर सेवा. दरबारात 2 सेवेकरी विनावादन, 2 सेवेकरी जपमाळ, 2 सेवेकरी श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करीत असतात. या सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू देत नाहीत. प्रहराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास भोगनष्ट करण्याचे काम स्वामी महाराज करत असतात. सप्ताह काळात फक्त पारायण केले पण प्रहराची सेवा केली नाही तर त्या सेवेकऱ्याची सेवा अपूर्ण समजली जाते. प्रहराच्या वेळी श्री स्वामी समर्थ महाराज व सेवेकरी यांचे संधान साधले जात असते. सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहराची सेवा करून घेतात आणि प्रहरासाठी आपण दिलेला वेळ हा ज्या वेळेस आपल्यावर संकटे येतात त्यावेळेस महाराज व्याजासकट हा वेळ आपले संरक्षण करून परत देत असतात. नित्य स्वाहाकार म्हणजे काय? सप्ताहात सर्व देवांना अधिष्ठित करतात. नित्य स्वाहाकार म्हणजे स्थापित देवतांचे नाममंत्राने केले जाणारे हवन. आपण जेव्हा एखादा मंत्र स्वाहा म्हणून यज्ञकुंडात टाकतो तेव्हा परमेश्वर अन्न ग्रहण करत असतात. प्रत्येक मनुष्याचे प्रश्न सुटावेत म्हणून देवतांच्या दर्शनासोबतच त्यांना जेवण देण्याची संधी या माध्यमातून महाराज माऊलींनी दिलेली आहे. तर चला औदुंबर प्रदक्षिणाही करूयात, प्रहर सेवाही करूया आणि नित्य स्वाहाकार सुद्धा करूया. आजच्या पुरते एवढंच. श्री स्वामी समर्थ.